नमस्कार. प्रेमाने बोला, दयान निरंकार. संत जनानो, लोक म्हणतात माणसाला जीवन जगण्यासाठी अन्न, पाणी आणि हवा याची गरज आहे. पण खऱ्या अर्थानं माणसाला माणूस बनण्यासाठी शरीरापेक्षा आत्म्याला काही मूल्यांची गरज आहे. आजच्या धावपळीच्या युगात माणूस भरकटत चाललाय आणि आपलं स्वतःचं माणूस पण हरवत चाललाय. निरंकारी बाबा हरदेव सिंह जी महाराज म्हणतात, इंसान तुम कुछ भी बन, मुबारक बात है. डॉक्टर बन, वकील बन, इंजिनियर बन, मुबारक है, लेकिन पहिले इंसान बन. म्हणजे माणसा तू पहिल्यांदा माणूस बन. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत माणसाला माणूस बनण्यासाठी काही जीवनमूल्ये जी तुमचं आयुष्य तर सुंदर बनवतीलच, पण त्याचबरोबर आजूबाजूचं जग सुद्धा सुंदर करतील. चला तर मग पाहूया आपल्या जीवनाचे 5 आधारस्तंभ. प्रेमाने बोला, दयान निरंकार. प्रेम म्हणजे काय? तासनतास फोनवर बोलत राहणं नाही. जेव्हा संपूर्ण जग तुमच्या विरोधात असतं तेव्हा कोणीतरी तुमचा हात धरून म्हणतं, काळजी करू नकोस, मी तुझ्यासोबत आहे, ते खरं प्रेम. दुसऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू पुसणं आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू आणणं, ते खरं प्रेम. तुमच्याही आयुष्यात अशी व्यक्ती आहे तर हा व्हिडिओ नक्की पाठवा. झाड जितकं फळांनी भरलेलं असतं तितकंच ते खाली झुकतं. माणसाचंही तसंच असतं. नम्रता म्हणजे स्वतःला कमी समजणं नव्हे, तर स्वतःमधील गुणांना शांतपणे स्वीकारणं होय. ज्याच्यात नम्रता असते तो माणूस कधीच वादात जिंकत नाही, तो मन जिंकतो. म्हणून लक्षात ठेवा, नम्रता कमजोर नाही, तीच तुमची खरी ताकद आहे. धन्यवाद. मित्रांनो, आजच्या धावपळीच्या जीवनात एक गोष्ट आपण विसरत चाललो आहोत, ती आहे सहनशीलता. गरम चहा पिण्यासाठी थोडा वेळ वाट पाहावी लागते किंवा बी पेरल्यानंतर झाड होण्यासाठी थोडं थांबावं लागतं. आयुष्याचंही तसंच असतं. कुणी उलट बोललं तर रागावणं सोपं असतं, पण शांत राहून परिस्थिती समजावून घेणं हीच खरी ताकद असते. आजपासून आयुष्यात सहनशील बना आणि जीवनातील आनंद वाढवा. जीवनात सगळं मिळूनही जर मन अशांत असेल तर समजून जा की समाधान नावाचं मूल्य हरवले. ब्रह्मज्ञानानंतर आपल्याला समजतं की निराकार परमात्मा हाच आपला खरा आधार आहे. त्याच्यावर जेव्हा आपण पूर्ण विश्वास ठेवतो तेव्हा का आणि कसं हे प्रश्न राहत नाहीत. खरा समाधानी तोच असतो जो परिस्थिती बदलण्याऐवजी त्याकडे बघण्याची दृष्टी बदलतो. म्हणून आपणही आजचा दिवस समाधानाने जगूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करून इतरांनाही आनंदी करा. तुम्ही कोणाचा राग धरून ठेवलाय? पण लक्षात ठेवा, वीज तुम्ही स्वतः पिताय आणि अपेक्षा करताय समोरचा माणूस मरेल. कोणाला तरी माफ करणं म्हणजे त्यानं जे केलं त्याला संमती देणं असं नाही, तर जुन्या जखमेतून मुक्त होणं. ज्या क्षणी आपण क्षमा करतो त्या क्षणी आपल्या मनावरचं ओझं हलकं होतं. म्हणून सामर्थ्यवान म्हणा, सूड घेण्यात नाही तर माफ करण्यात. पटलं तर लाईक करा. तर आता आपण पाहिली प्रेम, नम्रता, सहनशीलता, समाधान आणि क्षमा. प्रेम आपल्याला जोडतं, नम्रता आपल्याला मोठं करते, सहनशीलता आपल्याला शक्ती देते, समाधान आपल्याला शांती देतं आणि क्षमा आपल्याला मुक्त करतं. ही 5 जी मूलतत्व आहेत ही फक्त ऐकण्यासाठी, वाचण्यासाठी वा सांगण्यासाठी नाहीत, तर ती आपल्या कर्मामध्ये उतरवण्यासाठी आहेत. निरंकारी माता सुदीक्षाजी महाराज म्हणतात, निरंकारी ज्ञान ज्यावेळी कर्मात उतरलं जातं त्यावेळी त्याचं सौंदर्य वाढतं, अन्यथा ते वाया जातं. तुमच्या आयुष्यात यातील कोणतं मूल्य जास्त महत्त्वाचं वाटतं ते कमेंटमध्ये लिहा आणि इतरांचं आयुष्यही सुंदर बनवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर विचारासह. तोपर्यंत प्रेमाने बोला, दयान निरंकार.